वक्तव्याबाबत भाजपनं केलेल्या खुलाशाची आहे। कंगना राणावतच्या वक्तव्याशी भाजपचा कोणताही संबंध नाही। भाजपनं अधिकृत पत्र जाहीर केलेलं आहे। कंगना राणावतचं वक्तव्य हे तिचं व्यक्तिगत मत होतं। शेतकरी आंदोलनाच्या वेळी महिलांवर बलात्कार झाल्याचं वक्तव्य कंगना राणावतनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं आणि काही महिलांची हत्या सुद्धा झाल्याचा आरोप त्यांनी या मुलाखतीत केला होता। मात्र हे वक्तव्य कंगनाचं वैयक्तिक वक्तव्य आहे, याच्याशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा आता भाजपनं केला। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत फोन लाईनवरून। रामराजे, भाजपनं आता खुलासा केलेला आहे, कंगनाचं वक्तव्य एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यावरनं गदारोळ माजतोय। भाजपची भूमिका अधिकृत जाहीर करण्यात आली आहे, काय या पत्रात म्हणण्यात आलंय? बिलकुल विनोद, सगळ्यात अगोदर तर या पत्रामध्ये 2-3 मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। एक हे की कंगनाचं हे वैयक्तिक मत होतं। दुसरा मुद्दा म्हणजे की जे पक्षाची जी भूमिका आहे किंवा पक्षाचे जे विषय आहेत त्यामध्ये कंगनाला बोलण्याचा कोणताही अधिकार नाही असं स्पष्टपणे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे की भाजप सर्वच धर्माला घेऊन सोबत चालत आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ह्या 3 मूल्यांना सोबत घेऊन भाजप चालत आहे। त्यामुळे कंगनाचं वक्तव्य हे तिचं वैयक्तिक मत होतं असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु याच्यामधली जी एक लाईन जी आहे की अशा विषयावर बोलण्याचा कंगनाचा अधिकार नाही, हे महत्वाचं आहे। त्यामुळे इथून पुढे सुद्धा कंगनावर ही बंधने येणार आहेत। परंतु विनोद, दुसरा मुद्दा हाच आहे की आता हे पत्र काढण्याची गरज काय आहे। आता यापुढे हरियाणा त्याचबरोबर महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी सुद्धा निवडणूक आहेत। अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये आणि हरियाणामध्ये, कारण हरियाणाच्या बॉर्डरवर हे संपूर्ण आंदोलन झालं होतं अगदी बरोबर संदर्भामध्ये, आणि या कंगनाच्या वक्तव्याचा फटका बसू शकतो हा अंदाज कदाचित भाजपला आलेला आहे। आणि त्यामुळेच भाजपनं अगोदरच हे वक्तव्य जे ते भाजपचं मत नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। कारण कंगना तेव्हा कोणीही नव्हत्या, परंतु आता ज्या त्या खासदार आहेत आणि त्या पण भाजपच्या खासदार आहेत, त्यामुळे हे मत जे आहे ते भाजपचं नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपनं हे स्पष्टीकरण दिल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। धन्यवाद रामराजे, दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय भाजपनं सावधगिरी बाळगत हा खुलासा केलेला आहे की कंगना राणावतनं केलेलं वक्तव्य हे तिचं व्यक्तिगत मत आहे। भाजपचा या मताशी काहीही संबंध नाही आहे। त्याचबरोबर कंगना राणावत ही भाजपच्या अधिकृत प्रवक्त्यांच्या यादीत नसल्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य हे भाजपचं अधिकृत वक्तव्य मानलं जाऊ नये अशा स्वरूपाचा खुलासा सुद्धा या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे।